तर मंडळी 1658चे ते वर्ष होते. औरंगजेबानं उस्ताद अताउल्लाह आणि हंसपत रायला आदेश दिला, मला माझ्या बायकोच्या स्मरणार्थ, दिलराज बानूच्या स्मरणार्थ ताजमहालपेक्षाही सुंदर, भव्य आणि देखणं स्मारक औरंगाबादला बांधायचे. तुम्ही आत्ताच्या आत्ता कामाला लागा. वाटेल तेवढा खर्च होऊ द्या. किती खर्च होईल, किती साधनं लागतील, किती वेळ लागेल याचा सगळा हिशोब मला लवकरात लवकर सांगा. आणि असा आदेश प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तोंडून ऐकून उस्ताद अताउल्लाह आणि हंसपत राय थक्कच झाले. औरंगजेब आपल्या कंजूसपणाबद्दल जगप्रसिद्ध होता. तो साम्राज्यातल्या प्रत्येक अर्थकारणात नाक खुपसायचा. पैसे वाचवून ते सर्व पैसे फक्त महागड्या युद्धमोहिमांवरच खर्च करायचा. तोफगोळे, बंदुका आणि लष्करी मोहिमांवर तो करोडो रुपये अगदी पाण्यासारखा खर्च करायचा. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तो हात आखडता घ्यायचा. आग्र्यात स्वतःचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्याने पहिलं काम असं केलं, सगळे कलाकार, शायर, संगीतकार, लेखक विनाकारण पैशाची नासाडी करतात म्हणून सगळ्यांना हाकलून लावले. कुठलेही नवीन सरकारी बांधकाम त्याने काढले नव्हते आणि पूर्वीच्या योजनांनाही त्याने रद्द करून टाकलं होतं. जास्त तनखा द्यावे लागते म्हणून त्याने निम्म्याहून अधिक कारकून कमी करून टाकले होते आणि उरलेले सर्व पैसे सैनिकांची भरती करण्यासाठी, वेगवेगळ्या सैन्य मोहिमा आखण्यासाठी आणि महागडं लष्करी सामान खरेदी करण्यासाठी व्यर्थ घालवायचा. कंजूस औरंगजेब शाही परिवारातल्या लोकांचेही नियमित चालत आलेले पूर्वांपार तनखे देखील बंद करून टाकले होते. त्यामुळे औरंगजेबचा हा आदेश चमत्कारिक होता. 8 ऑक्टोबर 1657 रोजी औरंगजेबाची आवडती बेगम दिलराज बानू बेगम आपल्या 5व्या अपत्याला जन्म देऊन एका महिन्याभरातच मरण पावली होती. इराणच्या सफाविद राजवंशातील आणि गुजरातच्या सुभेदार असणाऱ्या शाह नवाज खानाची दिलराज बानू बेगम मुलगी होती. दिलराज बानू बेगमला रुबिया उल दुर्रानी अशी पदवी देऊन तिचं औरंगाबादला दफन करण्यात आलं होतं. औरंगजेब घोर दुःखात बुडालेला होता. औरंगजेबाच्या आईची मुमताज महलची आठवण म्हणून शाहजहाननं ताजमहाल बांधला होता आणि औरंगजेबाचं असं मत होतं, आपलं आपल्या बायकोवर अतिशय प्रेम आहे, त्यामुळे आपण ताजमहाल पेक्षाही अतिशय भव्य इमारत, एक भव्य स्मारक औरंगाबादला उभारायचे असं ठाम ठरवलं होतं. उस्ताद अताउल्लाह हा उस्ताद अहमद लाहोरीचा मुलगा होता. उस्ताद लाहोरीच्या नेतृत्वाखाली उस्ताद ईसाच्या आराखड्यानुसार जगप्रसिद्ध ताजमहाल बांधला गेला होता. जगातील सर्वात श्रीमंत सम्राट मुघल साम्राज्याकडून एवढं प्रचंड मोठं काम मिळाल्याने उस्ताद अताउल्लाह आणि हंसपत राय यांना जणू हर्षवायू झाला होता. हंसपत राय हा त्या काळातील मोठमोठी बांधकामं करण्यासाठी सुप्रसिद्ध असा विशारद म्हणजे सिव्हिल इंजिनियर होता. उस्ताद उल्लाह आणि हंसपत राय यांनी शेकडो माणसं औरंगजेबाच्या बीबी का मकबऱ्याच्या आराखड्यासाठी औरंगाबादमध्ये जागा शोधण्याच्या कामासाठी नेमली होती. सुमारे 1-1.5 वर्ष त्यांनी रात्रंदिवस कठोर मेहनत केली. उंची, किमती दगडांचे भाव आणि कारागिरांचे भाव माहीत करून घेण्यासाठी इराण, श्रीलंका, ब्रह्मदेश आणि फार दूरपर्यंत माणसं पाठवली होती आणि त्या दोघांनी प्रचंड मेहनत करून एक सुंदर आणि ताजमहालपेक्षाही अशा विशाल वास्तूचा आराखडा तयार केला. त्यासाठी औरंगाबादच्या जवळ जागाही शोधली आणि 1.5-2 वर्षानंतर ते दोघेही औरंगजेबाच्या समोर हजर झाले. त्या दोघांनी मोठ्या आदबीने जो आराखडा औरंगजेबाच्या समोर हजर केला, तो सुंदर आराखडा पाहून औरंगजेब भलताच खुश झाला. त्यानं त्या संपूर्ण योजनेसाठी किती खर्च येईल अशी विचारणा केली. उस्ताद अतउल्लाने सांगितलं, जहांपनाह, ताजमहालच्या उभारणीसाठी सुमारे 20 वर्षे लागली आणि जवळपास 3.25 कोटी मुघल रुपये खर्च झाले. आता ही वास्तू ताजमहालपेक्षा फार मोठी आहे आणि आता वस्तूंचे भाव वाढले आहेत, कारागिरांचे भावही फार वाढले आहेत. तेव्हा साधारणतः 6 ते 7 कोटी मुघल रुपये इतका खर्च येईल आणि सुमारे 10 ते 15 वर्ष या वास्तूच्या उभारणीसाठी लागतील. 6 ते 7 कोटी इतक्या प्रचंड रकमेचा आकडा ऐकून औरंगजेबला आकडी येण्याचीच वेळ आली होती. तो भयंकर बिथरला. इतके सारे पैसे दगडधोंड्यामध्ये घालवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आपला बाप मूर्खच होता आणि याशिवाय
1.5-2 वर्षाच्या काळामध्ये तो आपल्या प्रिय पत्नीच्या दुःखापासून चांगलाच सावरलेला होता. औरंगजेब म्हणाला, हे एवढं मोठं बांधकाम करून इतका मोठा पैसा दगडधोंड्यांमध्ये घालवणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे, मूर्खपणा आहे. मी तुम्हाला फार तर 5-6 लाख रुपये देतो. तुम्ही त्यात हे सर्व बसवा आणि माझ्या मते ही 5-6 लाखाची रक्कम फार जास्त आहे. औरंगजेबाच्या उदार हृदयाची ही वाक्य ऐकून उस्ताद अताउल्लाह आणि हंसपतरायला आता चक्कर आणि भोवळ आली होती. पण त्यांचा नाईलाज होता. सम्राटाचा आदेश पाळणं तर अवश्यच होतं. मित्रांनो, त्यावेळचे 7-8 कोटी मुघल रुपये म्हणजे आजचे जवळपास 13,000 ते 14,000 कोटी रुपये. उस्ताद अताउल्लाह आणि हंसपतरायने ताजमहलची कसली तरी भ्रष्ट नक्कल पुढच्या 10-12 वर्षामध्ये औरंगजेबाला तयार करून दाखवली. ती वास्तू म्हणजे बीबी का मकबरा. हा मकबरा म्हणजे ना ताजमहालची विशालता होती त्यात, ना ताजमहालसारखी चमक होती, ना ताजमहालची शान होती. संपूर्ण वास्तूच्या उभारणीसाठी सुमारे 10 ते 12 वर्ष लागली आणि सुमारे 5.25 लाख मोगली रुपये खर्च आले. म्हणजे आजच्या हिशोबाने धरलं तर सुमारे 125 कोटी रुपये. ती रक्कमही औरंगजेबाने एकदम दिली नाही. टप्प्याटप्प्याने आणि फार विनंती अर्ज केल्यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने रक्कम सोडली. औरंगजेबाने सुमारे 50 वर्ष राज्य केले, पण ही वास्तू बीबी का मकबरा किंवा दख्खनचा ताजमहल ही त्याच्या काळातील एकमेव वास्तू आणि सर्वात महागडी वास्तू. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शंभूराजे.